म्हाडाच्या स्कीमवर लागलेला राजा आणि राजपुत्र घोड्यावरून पोचले माथेरानला. एकादशी असल्यानं राहण्याचं ठिकाण शुद्ध शाकाहारी निवडलं. खोलीचा झगमगाट पाहून 2 फुटी राजपुत्र तात्काळ आडवा झाला. आंघोळीच्या रूमची अवस्था पाहता मला जोरात आंघोळ आली. सोन्याचा शॉवर घेण्यापूर्वी 2 तास स्विच ऑफ झालो. घनदाट जंगलात असलेल्या रिसॉर्ट मध्ये फक्त प्राण्यांचे आणि मॅगी खाणाऱ्या माणसांचे आवाज येत होते. राजपुत्रानं पाण्यामध्ये उकळणारा दाढीवाला बाबा पहिल्यांदाच पाहिला. शॉवर खाली छोट्या टॉवरची आंघोळ झाल्यावर पोराला झोपवण्यासाठी बादशाचा रॅप ऐकवला. रात्र झाल्यावर अलेक्झांडर मध्ये आग्या डान्स सुरू झाला. तारक मेहता मधला विनोद ऐकून बाजूला बसलेलं श्वान म्हटलं. पोराच्या ताटातला एक गुलाबजाम खाल्ल्यानं पोरानं बडबड भाषेत 2 शिव्या दिल्या. पोरग स्वतः बादशाचा रॅप बंद करून झोपी गेलं. सकाळी उठून आलेले 9 दात घासले आणि नाश्ता करून म्हाडाच्या स्कीम मधला राजा आणि राजपुत्र पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडच्या दिशेने निघाले.